मित्रांनो, आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे काळभैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली आहे, ती म्हणजे हिंगोलीकरांचा मथुर आणि लोणंदकरांचा बावऱ्या. अतिशय सुंदर जोडी पळाली. दादा नमस्ते. नमस्ते. सकाळी सुद्धा आपली भेट झाली होती. काय सांगाल, एवढ्या लांबनं इकडं येण्यामागचं प्रयोजन काय, म्हणजे कशासाठी आला होता? हे असं मैदानासाठीच. मैदानासाठी. हा. बरं, तुमचं गाव कोणतं, संपूर्ण नाव सांगा, गाव कोणतं? आणि नाव अक्षय राजेश बेंगाळ, राहणार वरुडगवळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. हिंगोली किती किलोमीटर पडतं इथनं गाव? इथनं 600 किलोमीटर पडते आम्हाला. बरं, आता त्याला तुम्ही दोन दाव्यावरती बांधलाय. सकाळी आलो त्यावेळेस एकच दाव्यावरती असतं मला. हा, एका दाव्यावर पण राहतो, पण कसं आता सध्या तापलेला आहे ना, 3 फेरे झाल्यामुळं बैल गरम झालेला आहे. बरं, त्यामुळं दोन्ही दोन्हीकडनं बांधला. तर ह्याची खासियत काय सांगाल? हा तिकडं हिंगोलीमध्ये कशात पळतो? एक नंबरच तिकडं पण, कारण की आमच्या इकडे कसं असते, सेकंड चेक राहते. हां. म्हणजे घडीवर बैल पळतो. बरं. सेकंड चेक मध्ये कधी पण पहिला नंबरच आहे तिकडे पण. तिकडचं काय तरी साधारणतः काय अंतर, काय अंतर कमी राहते. आमच्या इकडे काय साधारणतः 150 मीटर. सगळ्यात हायेस्ट त्याचं कमी वेळामध्ये जास्त अंतर कापलं कुठलं? 5 सेकंद 4 पॉईंट मध्ये. किती आमच्या गावातच किती फुटाचं अंतर कापलं? अंतर होतं बघा 450. 5 सेकंद 4 पॉईंट. 4 मिली. बरं. अरे बघा, म्हणजे लय स्पीड आहे राव. हा, स्पीड भरपूर आहे. होय का? चांगल्या बैलात पळतो तो. पिस्टन, पुन्हा भैरव, तुमच्या तिकडे आमच्या तिकडे. हा, तिकडची म्हणजे ह्याच्यातली गडीमधली. आणि आज इथं 3 फेऱ्यात पहिल्यांदाच पळा. हा, पहिल्यांदाच. मित्रांनो, पहिल्यांदाच आलाय 3 फेऱ्यामध्ये. आणि आज गाडीवर जॉकी कोण होतं गटाला? जॉकी आमच्या तिकडच आहे. बरं, काय नाव भागवत आहे घ्यार म्हणून नाव आहे त्यांचं. काय नाव? भागवत घ्यार. हा. बरं. आणि गटाला किती वेळ गट क्रमांक मध्ये पळाला आणि तास क्रमांक किती होतं? 3 नंबर तास. बरं. आणि सेमीला 3 नंबरचा तास होतं. बरं. आणि तो दुसरा सेमी. हा. आणि फायनलला 6 नंबर 7 तासावर कडेला चालता म्हणा. कडेने पळायचं. बरं, आता अजून काय, म्हणजे इकडे कोणाच्या नियोजनात आलाय, कोणाच्या मार्फत आला इकडे, कसं काय? त्यांचं नाव नाही मला माहिती. गावचं मैदान असल्यामुळे त्याला गावचं भावरा लोणंदचं ना, गावचं मैदान असल्यामुळे बोलवायचं त्याला इकडे. बरं, त्या म्हणजे तिकडे कॉन्टॅक्ट झाला. पळायचं म्हणून इकडे आला पाहिजे. बरं, 23 तारखेला कुठे पळणार आहे? घाटात हवेलीला. मग ते छकडीचं सेकंद ते ट्रॅक्टर त्यांचं काहीतरी आहे, बक्षिसाची रचना, मोटरसायकल, बुलेट वगैरे. म्हणजे चांगली तयारीने आला की. आता 1 लाखाची मानकरी ठरला, एवढे लांब येऊन. काय वाटते, कसं आनंद? भरपूर आनंद झाला. पण माग आहे ना, किती मुक्काम घेतले? 3 मुक्काम झाले पहिले. 3 कुठे घेतले? पहिला मुक्काम आम्ही खांडवीत घेतला, सुदर्शन भाईच्या इथं. खांडवी कुठं आली? ते आपल्या बारशिपच्या समोर थोडे. बरं, मग पाहिलं ती किती किलोमीटर होतं अंतर? ते 2-250 किलोमीटर आहे. मग त्या दुसरा मुक्काम कुठं? दुसरा मुक्काम आपल्या इथं माळशिरस. ते खांडवीन माळशिरस किती? ते 200 किलोमीटर. 200 किलोमीटर. त्यानंतर मग इथं 3 मुक्काम घ्यावं लागतं. ते एका दिवसात 2 दिवसात येऊ शकत नाही. येऊ शकतो बैल आणायचा म्हणल्यावर, पण बैलाला आराम पण पाहिजे ना. कारण की बैल सारखा गाडीत उभं राहून आल्याच्या नंतर पाय जाम होतात बैलाची. बरं, आणि कुठली खरेदी आणि कशात मोडतो? हा, म्हैसूर मध्ये मोडतो. बरं, आणि ह्याचं मथुर का नाव ठेवलंय दादा? आता मथुर सारखाच आहे, मोठ्या पळायला पण तसाच आहे आणि दिसायला पण तसाच आहे. बरं, म्हणून मथुर नाव हा. ठेवलं. बरं. बाकी त्या मथुर बरोबर कधी काय केलंय का? कधी जवळने गेलाय का? नाही. आता बघू ना इथून पुढे. आता पहिला फेरा इकडे असल्यामुळे आता इथून पुढे आज समजा उजेडत आला बैल. आता बघू पुढचं नियोजन. बरं, चला, तुमचं अभिनंदन. भावऱ्या पण सुंदर पळाल त्याच्याबरोबर. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. पहिल्यांदाच 3 फेऱ्यामध्ये आलाय, 1 नंबर केला. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही जी पहिली मुलाखत पाहिली ती मथुरची पाहिली असेल, आणि मथुरच्या जोडीला जो पळाला तो लोणंदकरांचा भावऱ्या होता. तर दादा नमस्ते, आपलं नाव सांगा. माझं नाव सागर जगताप, बरं, आणि गाव कुठलं? लोणंद. बरं, भावऱ्याच्या विषयी काय सांगाल? भावऱ्याचे मालक कोण आहेत आणि कोणाच्या नियोजनात पळतो? सोनू जगताप लोणंद आणि सागर जगताप लोणंद. बरं, आणि कोणाच्या नियोजनात पळतो काय? मोठा भाऊ नियोजन करतो. दादा शेठ आणि मोठा भाऊ. एवढं तुम्ही मला एक कळलं, समजलं नाही, एवढ्या लांबचा पायरा का करण्याची वेळ आली तुमच्या? हे तर आता उद्या हिंदकेसरी मैदान होतं, आपल्यातले बैल सगळे हिंदकेसरी मैदानाला पळणार होते. त्यासाठी मोठ्या भावाने नियोजन करून तिकडला बैल इकडे बोलावला पळण्यासाठी गावच्या मैदानाला. गावचंच मैदान. आणि एक गावच्या मैदानामध्ये गुलालात राहणं काय वाटतं, कसं वाटतं? म्हणजे काय आज सगळ्यात मोठा अभिमान म्हणजे आज आहे. आज तर किती तरी 1 नंबर केलं, पण आजचा जो 1 नंबर आहे का नाही, तो सगळ्यात म्हणजे महत्वाचा 1 नंबर आहे. कारण की गावचं मैदान म्हणलं की सगळे गावचे लोक येते बघायला, सगळ्यांना उत्सुकता लागते ना. बरं, वेगळाच आनंद. वेगळाच आनंद. बरं, आणि
तो पायरा म्हणजे तो पहिल्यांदाच तुम्ही त्याचं पदार्पण ह्याच्यात केलं तीन फेऱ्या. पहिल्यांदा आणि त्यात बी ते एक नंबर केला, त्यांना तर लय आनंद झाला दादा. आनंद झाला त्यांना पण. बरं. आणि बाहुऱ्याला काय अडचणी ती पायऱ्याला? पायऱ्याला म्हणजे बैल एवढा एक नंबर करून सुद्धा प्रत्येक मैदानात तर राहतोच फायनलला, एक नंबर पण करतोय. पण पायऱ्याला जरा आपले घेतलेले बैलगाड्या मालक जास्त त्यांना वाटतं की त्यांचाच बैल जास्त पळतोय. बरं. म्हणजे आता पळण्यावर फक्त विषय झाला. विषय हा वायदी भीतीचं काय विषय? वायदी आता आम्ही कोणाला म्हणजे देत पण नाही आणि कोणाची आतापर्यंत म्हणजे नाही का बरं. घेतली पण नाही. आणि ती पण कशी फक्त घेतली आहे जेणेकरून लांब मैदान आहे मुंबईचं हे नाही का, तरच भाडं थोडं तेवढंच फक्त. तेवढं म्हणजे हे मोठ्या मनाने तुम्ही स्वीकारता बा, आज करतो आम्ही करतो. हा जर गावचं एखाद्याचं मैदान असेल तर थोडंफार भाडं थोडं. बरं. हा आता हे एवढ्या लांबनं मथुरला बोलवाल त्याचं कसं काय? त्यांना आता एवढं लांब नाही येत, त्यांचं पण नाही काय भावांना काय असेल त्यांचं बोलणं करून म्हणजे नाही का झालं असेल. म्हणजे पण खर्च आहेच की हो. खर्च आहेच की. तुम्हाला बी गावातल्या गावात पळायचं म्हणलं तर किती खर्च आला हो? अहो आता किती खर्च म्हणजे आता त्यांना पण तुम्हाला स्वतःला इथं पण ते सोडा पैरे करायचं, तुम्हाला स्वतःला कितीला आलं? स्वतःला तरी पावत्याही करून तरी 7-8-10 हजार रुपयाला खर्च म्हणजे घरात गावातलं जरी मैदान असलं तरी असलं तेवढा तरी खर्च. असलं 10,000 रुपये तरी खर्च. खर्च बिगर वायदी पळवायचं म्हणलं तरी एवढा खर्च. येतो. कारण पोरं हे माग असतात एवढी, हा. पोरांना ते खर्च करायला लागतो ना. बरं बरं. पोरं असतात एवढे परत असतात म्हणल्यानंतर पोरं नसतील तर काय उपयोग नाही. उपयोग नाही असं पोरांशिवाय खेळच नाही. खेळच नाही, मग तेवढी तुम्हाला हाताखाली पोरं लागतात. पोरं पोरं हाताखाली म्हणजे ही सगळे भाऊजे म्हणजे नाही हा, का, मग ते बैलाचे मदत सगळे- करणारे हा, लागतात फॉलोअर्स आहेत. बरं बरं. मित्रांनो, अतिशय सुंदर पळाला भावऱ्या. आणि दादा स्वतःच्या मैदानामध्ये, गावच्या मैदानामध्ये रिस्तर पळाला तुम्ही. रिक्सर गटाला गटाला कुठलं 3 तास? नंबर तास होतं पण गाडी कोणी तिकडे 1-2 नंबरवर कोणी झुकली नव्हती. बरं. म्हणजे कडनच पळल्या कडे पळाला. आणि सेमीला 3 नंबर तास 3 नंबर आणि ह्याला फायनलला 6 नंबर 6 नंबर, म्हणजे कडेलाच होता. कडन तिन्ही फळे कडे. बरं, तुमचं अभिनंदन. तुम्ही अजून एक नवीन भावऱ्याबरोबर एक मथुर, हिंगोलीचा मथुर नवीन आणला बैलगाडी शर्यत क्षेत्रात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.